विविध भारती पुणे. ठळक बातम्या. भारतीय अमेरिकन वंशाच्या संगीतकार चंद्रिका टंडन यांना मानाचा ग्रॅमी पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या त्रिवेणी नावाच्या अल्बमसाठी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अन्य विजेत्यांमध्ये बियॉन्सेचा समावेश असून काऊबॉय कार्टरसाठी तिला सर्वोत्कृष्ट कंट्री अल्बम विभागात 11 नामांकनांसह आघाडी मिळाली होती. सबरीना कार्पेंटरनं तिच्या शॉर्ट अँड स्वीट या अल्बमसाठी पहिला ग्रॅमी पुरस्कार जिंकला असून केंड्रिक लामरनं त्याच्या नॉट लाईक अस या डिस ट्रॅकसाठी अनेक पुरस्कार जिंकले आहेत. उत्तर प्रदेशमधल्या प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात वसंत पंचमीनिमित्त तिसरं अमृतस्नान सुरू आहे. हे स्नान संपूर्ण कुंभमेळ्यातील सर्वात महत्वाचं स्नान समजलं जातं. यापूर्वीची 2 स्नानं मकर संक्रांत आणि मौनी अमावस्येच्या दिवशी झाली होती. गेल्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनांवरून यावेळी सर्व घाटांवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गेल्या 13 जानेवारीला सुरू झालेल्या या महाकुंभ मेळ्यामध्ये आतापर्यंत 35 कोटींहून अधिक भाविकांनी स्नान केलं आहे. आध्यात्मिक विज्ञान, अध्यात्म आणि विज्ञान यात समन्वय साधून धर्माच्या आधारावर कृतार्थ चालवण्याचा आपला प्रयत्न आहे. नवीन पिढीवर यातून उत्तम संस्कार होतील आणि भारत विश्वगुरू झाल्याशिवाय राहणार नाही, असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. गडकरी यांना काल नागपूर इथं श्री सद्गुरू सेवा परिवार ट्रस्टकडून धर्मोपासक पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय तटरक्षक दलाचा 49वा स्थापना दिवस काल मुंबई इथं साजरा करण्यात आला. याप्रसंगी तटरक्षक दलाच्या विस्तार योजनेचं कौतुक करताना 151हून अधिक जहाजं, 78 विमानं आणि 46 प्रगत रडार स्थानकांसह भारतीय तटरक्षक दल जगातलं 4थ्या क्रमांकाचं सर्वात मोठं तटरक्षक दल झालं असल्याचं राज्यपालांनी नमूद केलं. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतल्या कबड्डीमध्ये महाराष्ट्राच्या पुरुष संघानं चंडीगडच्या संघावर 57-43 अशी मात करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. उत्तर प्रदेशनं यापूर्वी 2022 मध्ये विजय मिळवला होता. तर महिलांच्या कबड्डी स्पर्धेत हिमाचल प्रदेशच्या संघानं हरियाणावर 27-22 असा निसटता विजय मिळवला. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58